सारा माग सर भैया थोड़ा डाली खरं पाहिलं तर श्री हरणेश्वराची कृपा, आई तुकाईची कृपा आणि भैरवनाथाच्या या पावनभूमीमध्ये खरं पाहिलं तर राजकीय वसा आणि राजकीय वसाबरोबरच ज्ञानाचा वसा आणि ज्ञानाची पंढरी असणारी कळस नगरी आणि या नगरीमध्ये आपण सर्वच जण अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने आनंद घेत आहोत। खरं पाहिलं तर लहानपणापासून ते आता आपण चांगल्या परिस्थितीत येईपर्यंत या कळसने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे। म्हणून प्रथमतः या पुण्यभूमीला, या कर्मभूमीला आणि माझ्या या ज्ञानभूमीला मी प्रथम वंदन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात केली। आपण सर्वच जण खरं पाहिलं तर इथे आल्यानंतर चांगलं सरांकडे बघितलं आणि काल मी मुद्दाम एका शिक्षकांना फोन करून विचारलं की म्हणजे चांगलं सरांची सेवा वगैरे असं, तर ते म्हणले मला सेम करायचं पण ते आपल्यापेक्षा अजून करून दिसत आहे। म्हणजे काय वैशिष्ट्य आहे आर्याला मला रणवे सर असतील किंवा सगळेच तुम्ही आता सगळ्यांची नाव घेणार नाही, नंतर घेणार आहे, परंतु आल्याला असा सॉफ्ट आवाज ऐकायला मिळाला आणि सॉफ्ट आवाज ऐकल्यानंतर जरा थोडंसं असं मला इमोशनल झालं। खरं पाहिलं तर सर मी वर्षाला 100-100 कार्यक्रम करतो टायगरचे, पण आज मला पाय आवडलेलं आणि मन थरथरायला लागलेलं झालेलं आहे, कारण दबाव एवढा आहे, प्रचंड आहे यांच्या नजरा आणि यांचा प्रोत्साहन यांच्या नजरेत आहे आणि तुमचं सगळ्यांचे आदरित मनामध्ये असणारं स्थान हे खूप मोठं आहे आणि म्हणून जरी काही चुकलं तरी तुम्ही सांभाळलं, तुम्ही वाढवलं, तुम्ही आमच्यामध्ये अनेक गुण आणखी आणले, रुजवले आणि रुजवलेच नाही तर हाताला बोट धरून शिकवलंच नाही तर पळायला लावलं नाही तर यशस्वी होण्याकडे
कार्याकडे तुम्ही आम्हाला शिकवलं. म्हणूनच आम्ही तुमचं सर्वांचं, तसेच माझ्या सर्व बंधू भगिनींचं, माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, माझ्या वर्ग मित्रांचं, सर्वांचंच नंतर आपण परिचय घेणार आहोत. कारण मला चेहरे, वाढलेले शरीर आणि वाढलेली बुद्धी ह्या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधताना माझी जरा थोडी तारा परिचय नंतर घेणार आहोत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून आजच्या आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळत आहोत. सर्वांनाच विनंती आहे, सर्वजण ज्येष्ठ आहात, सर्वजण श्रेष्ठ आहात. तुम्ही ज्ञानदान करणारे सर्व ज्ञानदानी, ज्ञान वाटणारी, ज्ञान वाढवणारी मंडळींना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. तर सगळ्याच आपण आज कार्यक्रम नाही, म्हणूनच सन्माननीय मामासाहेब सर्वांना विनंती आहे. खरं नाही ज्ञानवंत ज्ञानी चला दीप प्रज्वलन झालेलं आहे. आणि इथं थांबायचं आहे आणि सर्वांचा अगोदर फक्त गुलाब पुष्प देऊन आणि श्रीफळ देऊन आपण सन्मान करणार आहोत. आणि त्यानंतर आपण सन्मानपत्र आणि हे देऊन पुन्हा एकदा वेगळा सन्मान करणार आहोत. अशा शाळा लागी ते लढाई जशी माऊली आपल्या बाळा. खरं पाहिलं तर आईच्या पेक्षाही कोण श्रेष्ठ असेल तर ती शाळा आहे. तुम्ही म्हणताल अरे का बरं, तुला कोणी सांगितलं? मुलगा रडायला लागल्याशिवाय आई त्याला खाऊ देत नाही. परंतु शाळा अशी आहे की ती काही न बोलता, काही नाही करता ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असते. म्हणून शाळेला खरं तर आनंद आला त्याला अधिकार उदाहरणच म्हणण्यात येते. जसं आई म्हणजे आईच, तशी शाळा म्हणजे शाळाच, नाही का? म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सर्वांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. खरं पाहिलं तर नावाची यादी माझ्याकडे आहे, परंतु तुम्ही आपण घरचा कार्यक्रम आहे, आपण सर्वांनी यांचा एकत्रितरित्या आपण यांचा सन्मान करणार आहोत. कृपया सूचनांकडे मुलांनी लक्ष द्यायचं आहे आणि आपण लगेचच आपल्या सन्मानाला सुरुवात करत आहे. सचिन कुंभेकडे दिव्याने दिवस आपण गेले की दीपमान तयार होते आणि फुलाने फुल जोडत गेले की फुलझाड तयार होतो आणि माणसाने माणूस जोडत गेले की माणुसकीचे एक सुंदर नातं तयार होतं आणि या माणुसकीच्या नात्याची गुंफण आज या ठिकाणी दिसत आहे. खरं पाहिलं तर काल सर आम्ही गणित करत होतो आणि गणित करत असताना आमचा वाद चालला होता 21 वर्ष झाली का 20 वर्ष झाली. पण तुमच्याकडे बघून आणि उपस्थितीकडे बघून कालच आम्ही ही शाळा सोडलेली आहे काय असा याचा प्रसार मला होतोय. आणि म्हणूनच सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून एक पाहुणे जे आलेले आहेत, म्हणजे आमच्या भगिनींचे जे मिस्टर आलेले आहेत, त्यांना विनंती आपण पुढे येऊन बसावं. या ठिकाणी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय काशीष साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती की तुम्ही सर पुढे येऊन हिंदूचं व्याकरण आणि आता काय हरकत नाही, आता विद्यार्थी संपलंय, तुम्ही मारणार नाही किंवा हे नाही याची काळजी आम्हाला आहे. सन्माननीय मोरे सरांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी होते. सन्माननीय मोरे सरांनी त्याचा स्वीकार करावा. शिक्षणामध्ये कार्यरत आहे, इतर ज्येष्ठ कनिष्ठ असं नाही, आपण मोठे आहात सर मला खरंच मला ₹100 कंस आणि लक्षणच प्रकरणच पहिलं बीजगणिताला होतं, बरोबर की नाही? हो, बीजगणिताला होते सर, बीजगणितला होतं की नाही सर तुम्ही? हा सर. सन्माननीय काशीनाथजी वर्मे सर निवृत्त प्राचार्य. खरं तर काय केलं या असं म्हणतात की काय काय यांच्याविषयी बोलावं. निशब्द पण तरी आपल्या सन्मानपत्राचंच नाव आहे निशब्द. सन्माननीय काशीनाथजी वर्मे सर यांचं यानंतर सन्माननीय नाडे सर, नाडे सर इंग्रजीला 5वी ला होते आणि ते प्रभाकरजी रंगवे सर मला आवडायचं सर. सन्माननीय रंगवे सरांचा सन्मान सर म्हणून पाठीमागच्यांना शेवटची संधी द्यायची असते, त्याच्यामुळे पाठीमागच्यांना शेवटची सर खूप मला चांगलं सर चुकलं तर
मार्गदर्शक आहे आणि गेले जे इंग्रजीचे आता सिलेबस हे झाला रिक्वेस्टर झाला त्याचे ऑब्जेक्टिव्ह आम्ही प्रिंट केलेले आहेत गेल्या 3 वर्षात झालेले. तर त्यावेळेस इंग्रजी आणि आता त्यावेळेस ब्लेंडिंग हे असं प्रकार पण शिंगाडे सर काय पद्धतीने शिकवायचे. शिंगाडे सर तुम्हाला खूप मनापासून तुम्ही बोक्या वगैरे म्हणायचे आणि मला बोक्या म्हणायचे सगळ्यांनाच म्हणजे आता माझ्यावर काय घेतोय तर ते ठरवलंय जे असेल ते माझ्यावर घ्यायचं पद्धतीने शिकवलं. पदावली असतील फ्रॅक्शन्स असतील चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना सन्माननीय तुमचाही सन्मान या ठिकाणी आणि म्हणायचं की काय हा मान या ठिकाणी होत आहे. सन्माननीय लक्ष्मण बरोबर ना म्हणून तुमचं ऐकायचे बरं का 2 दिवस आणि म्हणून तुम्हाला ते उत्तर सांगायचे आणि म्हणून तुम्ही त्यातलं सारखं शब्द बसणार असे खाली होत आहे. अशा सर्वांचे सगळ्यात महत्वाचे असते जे महत्वाचे असते. खरं सांगा स्टेजवरती ऐकलं आपण सर्वांनी आणि ज्यांचा आवाज अतिशय गोड आहे आणि खरं तर सर मला माहिती आपल्याला रजा किती असतात आणि आज रविवारची आपली किती शेड्यूल असतं. आपण आवर्जून आम्हाला सर्वांसाठी उपस्थित आहात. तुम्ही खरं तर जुन्या आणि नवीन नात्याचे एक सेतू ठरलेला आहात म्हणून तुमचा येतोचित आमच्या सर्वांच्या वतीने होत आहे. आणि मुलांना काही मुलांना समजच याला नाही याला ज्यांची वाचाही चांगली आहे ज्यांचा अभ्यासही चांगला आहे तसेच आम्ही तुम्हाला जरी जाणवत नसलं तरी यानंतर विनंतीला मान देऊ वायाचे काय फक्त काय या ठिकाणी होते सन्मान खरं पाहिलं मिशेल ओबामांना एका शेजारी आले आणि सेल्फी काढण्यासाठी आले. आपल्याला जसं आता कोण फोटो काढायला मिळत नाही म्हणून आपण सेल्फी काढा तसं त्यावेळी सेल्फी काढायला एक माणूस आला आणि तो म्हटला यू आर व्हेरी लकी. कुणाला म्हणला मिशेल ओबामांना म्हणला यू आर व्हेरी लकी. का लकी बरं का तर म्हटला तुम्ही एका राष्ट्राध्यक्षांच्या मिसेस आहात पत्नी आहात राजधानी आहात म्हणून तुम्ही लकी आहात. तिने उत्तर दिलं मी ते राष्ट्राध्यक्ष आहे म्हणून मी त्यांची पत्नी किंवा मी लकी नाही मी पत्नी आहे म्हणून ते राष्ट्राध्यक्ष सन्मान तुम्ही वेळ काढून उपस्थित. आणि जी अतिशय हुशार होती ती म्हणजे आमची कावेरी. आणि पत्रकारिता हा विषय फार वेगळा आहे आणि ज्यांची मदतकारपासून कार्यक्रमाला होते ते सन्माननीय मिंट सर. अजून अशी भिंत नाही सर. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जाळू शकेल झोपडी अशी आगती अजून जिवंत नाही आगती अजून जिवंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे अतुर होती रोखण्यास वाट माझी वादळे अतुर होती. डोळ्यात जरी गेला धूर बरं का रे डोळ्यात जरी गेला धूर थांबण्यास उसंत नाही येतील वादळे. इथून पुढे सुद्धा आपल्याला विषय सांगायचे मित्रांनो. येतील वादळे पेटेल तुफान तरी वाट चालतो
भिवून, अडथळ्यांना भिवून थांबणे पसंत नाही, थांबणे पसंत नाही. जरी काही मित्र परिवार आपल्याकडून गेला असेल, मला घडवणारा, मला रुजवणारा, मला वाढवणारा माझा शिक्षक बांधव जरी आज आपल्यात नसेल, तरी आपले काहीतरी त्यांच्याप्रती असणाऱ्या संवेदना. खरं तर अर्थ मी माझा सायकोलॉजी विषय होता. खरं तर अर्थपूर्ण जाणीवेला आपण संवेदना म्हणतो, आणि ही संवेदना म्हणजे ही आतून येणारी भावना असते. म्हणूनच आपण त्यांच्याप्रती असणारी संवेदना श्रद्धांजली व्यक्त करणार आहोत. खरं पाहिलं तर गणेश जरांडे आपला तरुण गेला, सर आम्ही जवळजवळ किती हजारांची मदत केली रे आपण त्याला जाऊन? 40,000-50,000 रुपयांची मदत आम्ही त्याला केली प्रत्यक्ष रीतीने. पण आम्ही कुठेही पेपरबाजी केली नाही. खरं तर आजकाल माणूस खुश आहे हे दाखवायसाठी जगतो की खुश राहण्यासाठी जगतो, हा एक मोठा प्रश्न आहे. पत्रकार बांधव माझे आहेत सर, इथून पुढे आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे सर्वांनीच. खरं पाहिलं तर मी फिरायला गेलो तर एक फोटो काढला तर माझा स्टेटस कोण बघतंय त्याच्यासाठी वेकुळ होणारी ही आजची पिढी आहे. म्हणूनच मित्रांनो, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, धर्म जाती प्रंत भाषा द्वेष सारे संपू दे, एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अनपुणा पसरो मनावर शुद्धतेचे चांगले, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. शेवटी म्हणतो, आता खूप वेळ झालेला आहे, घेत लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. आपल्याला आयुष्य सगळ्यांना लाभले ना, आजचं शेर ना हे जो आहे चांगलं. लाभले आयुष्य ते जगावे चांगले, पाऊले चाललो पुढे ते थांबले ते संपले. म्हणून म्हणतोय, घेतला जो श्वास आता, घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे, घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे, माणसाने माणसाशी माणसाचे वागणे. चला उभा राहूया. आपल्या सर्वांना एकत्रितरित्या आपण उभा राहू. या ठिकाणी सर जे विज्ञान 2चा पेपर शिकवायचे, मला 1 मिनिट मी तुमचा घेतो. खरं तर मी म्हणाल वैश्वाडीच्या तिथून येतो सर, बागवाडीने मला सांभाळलं आणि मला बोलवलं, तर तिथून येताना खूप सुरेखात पाऊस होता आणि माझ्यासाठी मला परीक्षेला येता नाही बागेच्या पेपरला. त्याचबरोबर सन्माननीय गेजगे सर, अतिशय चांगला विषय शिकवणार आहे गेजगे सर. सन्माननीय बरळ सर, मराठी विषय होता का हिंदी रे? हिंदी. आज दोन्ही विषय. पांढरे सर दोन्ही राजवले. खरं तर राजकारणाची तो संवाद होता संजय आणि त्याचा कोण जिंकेल, तर ते सत्य जिंकेल, आणि सत्य कसं जिंकेल तर ती कुठल्याची गोष्ट सांगायची. तर असे कारभारी सर हीच मंडळी आपल्यात नाहीये. त्याचबरोबर आपल्यातून मुलं जे नाहीये त्यांचं गणेश जरांडे असेल, संदीप बाळासाहेब खरतोडे असेल, रंगनाथ वायाळ असेल, खूप हलाखीची मुलं परिस्थितीमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि आपण खूप लांबून आलेलो आहोत, आपल्याला वेळ आहे, पण आपल्याला जेवण 5,000चं बिल करतो ते 10,000चं बिल करतो. आणि त्यावेळेस आपण एक येता कॅडबरी घेतो. काय घेतो? कॅडबरी. आणि त्या मुलाच्या खिशात ठेवतो. आलेल्या मुलं काय करतं, दरवाजा उघडल्यानंतर ते कॅडबरीचा एक तुकडा घेतं आणि त्या आई वडिलांना म्हणतो तू पण खा. तिथलं 10,000 पेक्षा 1 रुपयाची कॅडबरी किंवा 5 रुपयाची कॅडबरी ना इकडून घालायची. तसं हे आपलं आज शब्द जरी सगळ्यांकडे नसले तरी भावना सगळ्यांकडे आहे. म्हणूनच तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि वाईट सर्वांना स्वागत करायचं. ठीक आहे, वाईट सर्वांना विनंती करतो तुम्ही स्वागत करा. मग आपण 2003 आणि 4 या शैक्षणिक वर्षामध्ये माजी विद्यार्थी या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण बॅचचा आणि त्यासोबत विद्यार्थी यांचा जो हॅलो नाही इथले आपण पण सचिन मच्छिंद्र दराडे. मी इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत कळसला शिकलो आणि मी आता सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवडीच्या शेजारी 5 शाळा मी असताना तिथं 13 फूट होता, आज 54 फूट आहे त्या शाळेचा. 4 किलोमीटर उडून मुलं येतात. चांगल्या सराच्या गावच्याच किंवा सर आहेत मला हे करणार आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं एक साधा शिक्षक म्हणून पण चांगल्या दर्जाचा म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत आणि माझी पत्नी सुद्धा लाकडी गावामध्ये शिक्षिका. धन्यवाद. चौगुले त्याची मुलगी काढू पुढे सिलेक्ट झाली. आता पहिलवान
त्यांनी मुलीला केलेलं आहे आणि पुढे आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती आणि त्याची प्रगती उत्तम आहे असं मिरळ राहुल जसा आहे तसाच आहे. यानंतर हा ग्रंथ आहे हिरव्या पिवळ्या माळावरणी सह्याद्रीच्या कड्यावरणी छातीसाठी ढाल घावी वेड्या षटकाकडून वेडे दिसे आकार रत्नामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीवरून होकार घावे देणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेत जावे. उसाळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घावी आणि भरलेल्या भूमीकडून तुकोबाची अभंगवाणी घावी तुकोबाची अभंगवाणी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. खरं पाहिलं तर तुम्ही असं म्हणता होत्या म्हणून आम्ही सर इथपर्यंत पोहोचलो. खरं तर आम्हाला उपयोगी पडते आजच्या या तर सन्मान निशब्द पद्धतीने. खरं पाहिलं तर सर तुमच्याविषयी आम्ही काय बोलावं तुम्ही म्हणता असं हा खूप गडबड करतोय हे 2% अजून 100% कधी जायचं म्हणून मी म्हटलं की निशब्द सामान्य आहे का. बऱ्याच जणांना सन्मानपत्र आपण कसं बनवलंय ते माहित नाही. निशब्द पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ज्या गोष्टींची हितांतरणास होती सर मॅडम ती सर्व जीवन कौशल्य आपण दिली. तीच ज्ञानाची शोधरी आज आम्हाला समाजामध्ये ताट मानेने माणूस म्हणून जगण्यासाठी प्रेरित करते. म्हणूनच तुमच्यापेक्षा असणाऱ्या भावना विद्यार्थी म्हणून समृद्धीचं जावं अशा प्रकारची हरणेश्वर मी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद जय तर थोडस मला एखादा साधा बघून गणेश जरा पटपट करावं जाता शेवटी आपण प्रदर्शन आपण करूया. आणि यानंतर भोजनाची व्यवस्था खूप चांगल्या भोजनाची व्यवस्था खूप जवळच्या अंतरावरती मोजून 5 मिनिटाला जेवणाची सोय केलेली आहे. आपली मुलं बसणार नाही जेवायला काही बसणार नाही होईल ग्रुप फोटो होईल. हो सर्वांसाठी जेवण आहे आमच्यासाठी आहे पण तुम्ही नाही सगळे जेवले तर आम्हाला मिळणार नाही. आजचा स्नेह मेळावा ठीक आहे. त्यांना सर्व मुलांना विनंती तानाजी सर्वांनी त्यांना गिफ्ट वगैरे गाडीमध्ये ठेवायला मदत करायची. मॅडमना शिक्षकांना व्यवस्थितरित्या आपण त्यांचं हे करणार आहोत. नाश्त्याचं नियोजन केलं असतं अगोदर आलेल्या ते करूया.
शिक्षकांना काढा बरं का. सर 2003-04ची बॅच तब्बल 20 वर्षांनंतर तुमच्या आठवणींना उजाळा दिला आणि तुमचा एक सन्मान केला आणि एक सन्मानपत्र पण तुम्हाला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2003-2004 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10वीच्या बॅचने आमचा सर्व शिक्षकांचा जो सन्मान केला त्याबद्दल आम्ही त्या सर्व बॅचचा ऋणी आहोत. आणि या विद्यार्थ्यांनी भविष्यामध्येही असंच या शाळेकडं त्यांचं सतत लक्ष असून शाळेच्या काही अडचणी असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी सतत सहकार्य या शाळेकडं ठेवावं आणि या शाळेच्या नावलौकिकामध्ये त्या विद्यार्थ्यांचाही नेहमी सहभाग जो आहे हा सहभाग कायमचा चालू. नक्कीच नक्कीच सर, धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याबद्दल. सर तुम्ही 2003-04ची बॅच खरोखरच एक अविस्मरणीय असा क्षण आहे तुमच्यासाठी आणि तुमचा एक आगळा वेगळा सन्मान केला आणि ही खरंच माझ्यासारख्या, मी पण एक ह्यांच्या बॅचच्या थोडं आगमागं आहे, पण माझ्यासुद्धा आठवणीत राहील ही शाळा, हरणेश्वर ची शाळा. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? तुमच्यासमोर विद्यार्थी सुद्धा आहेत. 2003-04 या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना, आमच्या सर्व शिक्षकांचा या ठिकाणी आज आम्हाला बोलवून 19 वर्षांनी जो आदर सत्कार केला त्यामुळे आम्ही सगळेजण खरं तर भारावून गेलोय. त्यामुळे काय बोलायचेच आम्हाला समजत नाही आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा मोठा कार्यक्रम असेल. त्यांनी आल्यापासूनच आमचा खूप आदर सत्कार केला आणि सगळ्यांचंच एक त्यांनी आमचं सगळ्यांचं आभार मानलं. हे पाहून म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल एक खूप त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं आणि त्यांना, त्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच नक्कीच. हे तुमचे माजी विद्यार्थी बरोबर. तर आपल्या गुरुजींबद्दल तुम्ही काय सांगाल? तब्बल 20 वर्षांनंतर तुम्ही एकत्र आलात. हो, खरंच आहे. खरं पाहिलं तर बदल हा निश्चित असतो आणि काळाप्रमाणे आपण चालत असतो, पण या ओघामध्ये खरं पाहिलं तर माणूस म्हणून जगत असताना आपण गुरूंप्रती असणारा आदर मनामध्ये असतो, पण कधीतरी तो व्यक्त पण झाला पाहिजे. म्हणून आम्ही सर्वांनी सर्व शिक्षकांसाठी हा एक आगळा वेगळा मेळावा घेतला आणि त्यांच्याप्रती असणाऱ्या भावनांना कुठेतरी वाट करून देण्याचा हा आमचा एक माणूस होता. अगदी पुष्पवृष्टीपासून ते सर्वांचे मनोगत वगैरे असा सुंदर कार्यक्रम, देखणा सोहळा इथे प्रथमच झाला असावा आणि आम्हाला सगळ्यात आनंद हा आहे की इतर गोष्टी, भौतिक गोष्टींपेक्षाही आमच्या सरांना आम्हाला भेटता आलं आणि पुन्हा त्यांचा आवाज आम्हाला वर्गामध्ये ऐकायला मिळाला. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला वाटली. असं म्हणतात गुरु हा श्रेष्ठ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून हा गुरूंचा वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. म्हणूनच आम्ही हा वारसा आणि वसा जपण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आणि समाजामध्ये आम्ही करणार आहोत. याच आमच्या भावना होत्या. नक्कीच तुमच्या मित्रांकडून असेच नवीन नवीन उपक्रम घडत राहू. तुम्हाला सदिच्छा पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. परंपरा चालू ठेवली. नवऱ्याच्या खंडाला खंड लागून गाडी आली आहे.
नाही तोंडे हा गेले तर 6 वर्ष भरले असते. तर तुम्ही आता हरणेश्वर विद्यालयाचे म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक बरोबर. तर तुम्ही आता सेवानिवृत्त झाला, तुमचं वय पण भरपूर झालंय, तरी पण तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर त्यांना भेट देण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इथं आला आणि त्यांच्याबरोबर स्नेहभोजन केलं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप आनंद वाटला, विरला आनंद, वेगळा आनंद मिळाला याच्यामध्ये. बरोबर आहे, खरं आहे. विद्यार्थी भेटले, शिक्षक माझे जुने भेटले सर्व, त्याचा मला आनंद वाटला, खूप आनंद. खरं आहे, खरं आहे. तर तुम्ही कोण सर, तुमचा अनुभव काय सांगतोय? सांगा बरं. तुम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर आज स्नेहभोजन केलं, दिवसभर आज रविवार दिवस, जेवणाची अतिशय इतकी उत्कृष्ट सोय केली आणि इतकं आदराने आम्हाला जेवायला घातलं, त्यामुळे आम्ही खूप सगळे आनंदी आहोत. आदर सत्कार तर केलाच केला, पण अन्नदान ही सगळ्यात मोठं दान आहे आणि त्यांनी आम्हाला भोजन दिल्याबद्दल त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत आणि त्यांना धन्यवाद. आणि असाच एखादा पुन्हा कार्यक्रम त्यांनी घ्यावा हो आणि तुम्ही त्यांच्यात सामील होण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील. सर, तब्बल 20 वर्षानंतर तुम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांबरोबर आहात आणि आज त्यांच्याबरोबर एक वेगळा आनंद, स्नेहभोजनाचा आनंद घेतला. काय सांगाल याबद्दल? एकदम मस्त, एकच नंबर. नक्कीच नक्कीच सर. इंदापूर तालुक्यात कुठल्या हॉटेलमध्ये एवढं सुंदर जेवण मिळत नाही, एवढं सुंदर कळसमध्ये जेवण मिळतं. नक्कीच सर. गेट टुगेदरच्या निमित्ताने 20 वर्षानंतर तुम्ही सर्व मित्र एकत्र आलात. प्रत्येक जण आपापल्या शेड्यूलमध्ये बिझी असतं वर्षभर, पण आज 20 वर्षानंतर तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला. काय बोला, सांगा. आनंद झाला. 20 ते 19 वर्षातून सगळे मित्र एकत्र आले, त्याबद्दल खूप आभारी सगळ्यांचं. वेळात वेळ काढून सगळेजण हजर राहिले. आजचा आनंद आपण कशातही मोजू शकत नाही. मस्त कार्यक्रम झाला, सगळ्यांचे आभार आहे. व्यवस्थित कार्यक्रम व्यवस्थित झाला. धन्यवाद. बाय. परत गाठ कधी पडायची म्हणलं तू मुंबईला.